नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 आणि 2, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा किंवा नमुना पेपर उत्तरासहित। गुण 40, वेळ 2 तास, शाळेचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव, क्रमांक, हजेरी क्रमांक असेल तर तो लिहायचा आहे, परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो लिहिला तरी चालेल। चला तर मग सराव पेपर आपण सोडवायला सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 5 गुण आहेत। त्यामध्ये पहिलं विधान आहे, पृथ्वीच्या परिवलनामुळे रिकामी जागा होते। उत्तर दिन व रात। पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात होते। दुसरं विधान आहे, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास रिकामी जागा म्हणतात। उत्तर परिभ्रमण। पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात। तिसरं विधान आहे, आपल्या देशात रिकामी जागा वृत्तीला विशेष महत्त्व आहे। उत्तर सहिष्णु। आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे। चौथं विधान आहे, स्वतंत्र भारताच्या संविधानाने रिकामी जागा प्रथा नष्ट केली। उत्तर अस्पृश्यतेची। स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली। पाचवं विधान आहे, समस्याकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक रिकामी जागा बनतात। उत्तर तीव्र। समस्याकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे। प्रश्न पहिला ब आहे, खालील चिन्हे व खुणा पहा आणि त्यासमोर त्यांची नावे लिहा। 5 गुणासाठी खाली काही चिन्हे दिली आहेत किंवा खुणा आहेत। ते चिन्ह किंवा खूण कशाची आहे त्याचं नाव त्यासमोर लिहायचं आहे। या ठिकाणी 5 चिन्हे व खुणा दिल्या आहेत। त्या खुणाचे व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि त्यासमोर त्याचं नाव लिहायचं आहे। तर पहिले आहे PO, त्यासमोर लिहायचं आहे आपल्याला टपाल कार्यालय। दुसरं जे चिन्ह दिसत आहे ते आहे, त्यासमोर उत्तर लिहायचं आहे बंदर। तिसरं चिन्ह आहे, त्यासमोर लिहायचं आहे दीपगृह। त्यानंतर गोल असा ब्लॅक कलरचा डॉट दिसत आहे, त्यासमोर लिहायचं आहे खाण। जशी पेट्रोलची खाण, डिझेलची खाण किंवा सोन्या चांदीच्या खाण, असं ते खाण उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर आहे RF, हे कशासाठी वापरतात तर ते आहे राखीव वने। अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतात। पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या खुणा आहेत, चिन्हे आहेत, तेवढे व्यवस्थित समजून घ्यायचे आहे। कोणतेही चिन्हे किंवा खुणा येऊ शकतात, त्यांची नावे आपल्याला माहीत पाहिजे किंवा नावं जर आली तर ती खुणा किंवा चिन्ह आपल्याला काढता आली पाहिजे, असा सराव करायचा आहे। प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, चूक की बरोबर ते लिहा। गुण आहेत 4। त्यामध्ये पहिलं विधान आहे, पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते। उत्तर चूक। दुसरं विधान आहे, लहान सरोवराला तळे म्हणतात। उत्तर बरोबर। तिसरं आहे, पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे। उत्तर बरोबर। आणि चौथं विधान आहे, आपला भारत देश शेतीप्रधान आहे। उत्तर बरोबर। अशा पद्धतीने उत्तर लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात। प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे, योग्य जोड्या जुळवा। 3 गुण। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये आहे 1 दमट हवेतील धान्यसाठा, 2 कोरड्या हवेतील धान्यसाठा, 3 धान्य साठ्यात औषधे ठेवणे। ब गटामध्ये अ आहे, धान्याला बुरशी न लागणे, ब किडीमुंगी न लागणे, क बुरशी लागणे। तर उत्तर दमट हवेतील धान्यसाठा, त्यासमोर लिहायचं आहे बुरशी लागणे। अशा दमट हवामानात जर आपण धान्यसाठा केला तर त्या धान्याला बुरशी लागते। कोरड्या हवेतील धान्यसाठा अ, धान्याला बुरशी न लागणे। जर आपण कोरड्या हवामानात धान्यसाठा केला तर धान्याला बुरशी लागत नाही। आणि धान्यसाठ्यात औषधे ठेवणे, जर आपण धान्यसाठ्यामध्ये औषधे ठेवली
ती विशिष्ट औषधे त्याची मिळतात, तर ती ठेवली तर आपल्याला किडी मुंगी न लागणे, त्याला किडी मुंगी लागत नाही. अशा पद्धतीने उत्तर लिहिले तर आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतात. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे, हातकुराड कोणी बनवली? उत्तर, हातकुराड होमो इलेक्ट्रिक्सनने बनवली आहे. दुसरा आहे, आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. तिसरा आहे, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले? उत्तर, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले. चौथा आहे, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? उत्तर, इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ इसवी सन पूर्व 100 असा लिहिला जातो. पाचवा आहे, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. प्रश्न तिसरा आहे, इतिहास कशा कशाचा असतो? 2 गुण. उत्तर, गावाचा. इतिहास प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वाचा स्वतंत्र इतिहास असतो. दुसरा प्रश्न आहे, काळाची विभागणी कोणत्या प्रकारात होते? 2 गुण आहेत. काळाची विभागणी भूतकाळ आणि भविष्यकाळ या 2 प्रकारात होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सजीवांचे वर्गीकरण करा. 2 गुण. सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या समान रचना, पोषण पद्धती, निवासस्थान आणि जीवनचक्रातील भिन्नतेनुसार केले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीची 3 आवरणे लिहा. पृथ्वीची 3 आवरणे आहेत, वातावरण, जलावरण, शिलावरण. त्यानंतर आहे प्रश्न चौथा अ, शाळेतील शिस्तविषयक नियम सांगा. 2 गुण आहेत. शिस्तीविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत, वर्गात शांतता ठेवा, शाळेत वेळेवर या, कचरा करू नका, गणवेशात या, स्वच्छता पाळा, क्रीडा साहित्य जपून वापरा. याशिवाय अजून काही नियम तुमच्या शाळेत असतील तर तुम्ही ते लिहिले तरी चालतील. त्यानंतर आहे, संतांची नावे लिहा. 2 गुण आहेत. संतांची नावे पुढीलप्रमाणे, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा. त्यानंतर आहे, भारतातील प्रमुख नद्यांची नावे लिहा. 2 गुण आहेत. भारतातील प्रमुख नद्या आहेत गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी. त्यानंतर आहे, भारतातील 5 राज्यांची नावे लिहा. भारतातील 5 राज्य आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न, शेतीचे मुख्य 2 हंगाम कोणते? 2 गुण आहेत. उत्तर, खरीप हंगाम व रब्बी हंगाम ही शेतीची 2 हंगाम आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, पुढील घटना कालानुक्रमाने लिहा. 3 गुण आहेत. घटना आहेत, पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले, तप्त वायू आणि धूलिकण यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशात निर्माण झाला. तर ह्या घटना आहे, या घटना आपल्याला कालानुक्रमे लिहायच्या आहेत. पहिली कोणती घटना झाली, दुसरी, तिसरी, चौथी? तर उत्तर, पहिले आहे, तप्त वायू आणि धूलिकण यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग आकाशात निर्माण झाला. 2, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. 3, पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली. 4, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा किंवा नमुना पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.